विधिमंडळामध्ये परभणी प्रकरणावरती चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य म्हणजे की परभणीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या बळाचा अतिरिक्त वापर केला आणि त्यामुळे प्रकरण चिघळलं असं देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेलं आहे. परंतु त्याचबरोबर त्यांनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी याची झालेली हत्या आणि मृत्यू हा पोलीस मारहाणीमुळे झाला हे ते मान्य करत नाहीत. खरं तर ते मान्य काय करतायत की सोमनाथ सूर्यवंशीची छातीत कळ आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितले. जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली, त्याच सूर्यवंशींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2 वेळा मॅजिस्ट्रेट पुढे त्यांना उभं करण्यात आलं. मॅजिस्ट्रेटने लिहिलेलं माझ्याकडे जो काही ऑर्डर पास करतात त्या ऑर्डरची कॉपी आहे ती मी आपल्याला देतो. दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला 3rd डिग्रीचा वापर केला आहे का, पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का. त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही. ते पूर्ण वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहे, अनएडिटेड 100%. त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही. आणि आपण पोस्टमॉर्टम रिपोर्टचं पहिलं पान सगळ्यांनी वाचलं, पण त्यासोबत त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे की त्यांना सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे. दुसरं, त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये त्यांच्या ज्या जुना जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे. त्यांचा इथला बोन तुटलेला होता, तो जुना होता, त्यांनी सांगितलं त्याचा देखील उल्लेख हा त्याच्यामध्ये आहे. पोलीस कस्टडीतनं ज्यावेळेस ते एमसीआर मध्ये गेले त्यावेळेस एमसीआर मध्ये जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली. ती तक्रार केल्यानंतर त्यांना